ज्यांच्याकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बोलण्याची एक इच्छा आणि त्यांच्यामुळेच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याची संधी मिळाली या संरक्षण क्षेत्रामध्ये. यंगस्टर चषक 2000 माकणे 2026 मध्ये आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा थरार पाहतोय. वेल प्लेड रोहन पवार विथ द बॅट 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स ज्यांनी मिळवल्यात. रोहन पवारला पण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आदरणीय संजयजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करतोय आपण यापुढे त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची जी एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती सन्मानित करणार आहोत संजयजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर यंगस्टर चषकाची खऱ्या अर्थानं जे कमिटी आपल्याला पाहायला मिळते त्यांचे सभासद देखील आहेत संजयजी तरे साहेब. वेल बोल्ड रोहन पवार, प्ले बोल्ड अँड प्ले हार्ड. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला जयेश घरत आणि मिथुन पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मिथुन पाटील कारण 6 षटकांचा फॉर्मॅट असल्यावरती सातत्याने त्यांच्या बॅटमधून धावा येत असतात. मागचा जो सामना पार पडला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. एका बाजूला आपण पाहिलं सफाली परिवार आणि DCC डोंगरी दोन्ही टीम आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्यायचा आहे. कॅप्टन पहिलं षटक हाताळण्याकरिता अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्रायकिंगवरती मिथून आणि नॉन स्ट्रायकिंगवरती जयेश करतला आपण पाहतोय. अर्थातच जयू एक नवीन सुरुवात जयेश गरीची देखील आपण पाहतोय. संगीत क्षेत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता हलक्या शताने खेळला गेला गॅपमध्ये. पहिल्याच बॉलवरती मिथुन पाटीलचा क्लास त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. ज्यासाठी मिथुन पाटीलचा जो परिचय 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये सातत्याने आपण पाहत आलोय आणि पहिल्याच बॉलवरती फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली आणि परफेक्ट गॅपमध्ये थ्रू द गॅप या ठिकाणी हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली मिथुनसाठी. 4 धावा येत आहेत पहिल्याच बॉलवरती. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालं आणि पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात या ठिकाणी झालं. मिथुनला पण पाहतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती कल्पेश इथे गॅपमध्ये पाठवायचं होतं. लेट कट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. बॉल सगळं निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. कल्पेशला पण पाहतोय. पहिला बॉल फुलटॉस परंतु तदनंतर इम्प्रूव्हमेंट होताना पाहायला मिळाली आणि त्या इम्प्रूव्हायझेशन नंतर सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा लेट कट दरम्यानमध्ये फुलं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना शिवशक्ती उसरणी. टॉस जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जयेश घरतचा हा फटका फसलाय डाऊन दी बॉल विकेट किपर आणि या मॅच मध्ये जयेश घरत फ्लॉप शॉट करत असताना फर्स्ट विकेट जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. पहिला धक्का गॉन. कटरचा वापर या ठिकाणी झाला होता. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कल्पेश या ठिकाणी प्रेशरमध्ये गोलंदाजी केलेली नाहीये. मागच्या 2 ते 3 बॉलवरती खऱ्या अर्थानं परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये जयेशकडून अपेक्षा भरपूर होत्या. तो फ्लॉप ठरला या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक भोईरला आपण पाहतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि सफाली विभागामधील जर आपण खऱ्या अर्थानं अष्टपैलूंची जर खेळाडूंची जर यादी काढली तर त्यामधील एक टॉप रँकिंगमध्ये येणारं नाव अर्थातच हार्दिक भोईर. एक बेस्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आणि सातत्यानं या हंगामामध्ये 3ऱ्या क्रमांकावरून येत असताना हार्दिकने अशा अनेक साऱ्या इनिंग्स खेळल्या. त्यामध्ये त्याचं जे खऱ्या अर्थानं वैभव ते दिसून आलं. 5 धावा फलकावरती 4 बॉल्सचा केला आतापर्यंत झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि कल्पेश
या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मागच्या 3 बॉलमध्ये जो कमबॅक त्याने मैदानामध्ये केलाय, जो पलटवार मैदानाच्या आतमध्ये झाला, तो चर्चेचा विषय या ठिकाणी ठरत असताना अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कल्पेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमधील 5वा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा, त्या ठिकाणी शतशक अटेम्प्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले नव्हते. विकेट किपर देखील नाराज आहेत या प्रयत्नावरती. एक धाव मिळते आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं पार्टनरशिप सातत्याने डिस्ट्रॉईट होत होत्या आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट उभं होऊ शकलं नाही आणि पराभवाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला. रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे, परंतु जे रिॲक्शन्स बॉलर आणि विकेट किपरमध्ये, कारण त्यांना चांगलंच माहिती आहे या बॉलची किंमत किती होते. कारण ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने बॉल बरोबर यष्ट्यांच्या बाजूने त्या ठिकाणी निघून गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 6 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहतोय बॅटच्या बरोबर बाजूने निघून गेला होता. मागच्या ओव्हरमध्ये डॉट बॉलची संख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत 3 डॉट बॉल फर्स्ट पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये निशांतला आपण पाहतोय. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये यासुद्धा या ठिकाणी खेळाडूंनी भरपूर प्रभावित केलं. सुरुवात खऱ्या एक उत्कृष्ट गोलंदाजाने झाली, परंतु आज एक बेस्ट ऑलराऊंडर शिवशक्ती उसळणी टीमचा निशांत गावडला आपण पाहतोय. जितकी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वर्क करत आलाय हा खेळाडू. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये निशांत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला हार्दिक आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला निशांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये निशांतला बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आणलं गेलं. ओव्हर नंबर 2 मध्ये हा देखील एक प्रमुख गोलंदाज टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती चढलेला नाही आहे बॉल. एकदा मिळेल या बॉलवरती बाईकच्या माध्यमातून. 7 धावा स्कोर कार्डवरती. निशांतचा जर विचार केला तर अनेक सारे व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहेत. स्पेशली त्याचा जो स्लोवर वन असतो तो डेंजरस असतो बॅटरसाठी. तर स्लोवरवरती अनेक वेळा फलंदाजांना या ठिकाणी फसवलं निशांत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. इथे स्टेप आउट केले. वॉट अ शॉट ओव्हर दी लॉंग ऑफ. काय फटका पाहायला मिळतोय मिथुनच्या बॅटमधून. कडक फटका. षटकार. 6 धावा. ग्रेट शॉट. स्टेप आउट केला, तदनंतर लेंथला पीक केला आणि मिथुनच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. फटका होता जबरदस्त. स्टेप आउट केला आणि तदनंतर प्रिंटम मॅकलम कॉपीबुक स्टाईलमध्ये बरोबर लॉंग ऑफला या ठिकाणी हा फटका खेळला होता. ॲक्शन रिप्ले सातत्यानं पाहावा असं वाटतो. सेकंड अँगलने क्रॉस अँगलने हा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गुडलिन स्पॉटवरचा बॉल स्टेप आउट करून स्लॉटमध्ये घेतला आणि तदनंतर पार्किंग प्लॉटमध्ये पाठवला आणि तदनंतर मिथुन पाटील स्पेशल कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मिळाली या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 14 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज निशांत या ओव्हरमधील 4था बॉल. का लेग कटर मैदानामध्ये टाकला. काय फिरला होता बॉल. ज्या पद्धतीनं या ठिकाणी बरोबर लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता आणि तिथून हा बॉल ऑफस्टंपवरती होता बॉल. तिथून बॅटरला पूर्णपणे विविध मनस्थितीमध्ये पाठवला. ज्या व्हेरिएशन चर्चा आपण खऱ्या अर्थानं करत होतो ते व्हेरिएशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे हा यॉर्कर बॉल जाईल डीप लॉंगॉनमध्ये. शतशत त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 16 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील निशांत. हा बॉल बॅटच्या रडारमध्ये घ्यायचा होता. कॅपमध्ये चालला. फाईन लेगला क्लिअर करेल आणि शेवटच्या बॉलवरती हार्दिकच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. 20 रन्स स्कोर कार्डवरती अखेरकार या ओव्हरमध्ये
या ठिकाणी पलटवार झाला जयमास्टर चिखलपाडा टीमच्या माध्यमातून. मध्यंतरी निशांत हवी होत होता, परंतु जे दोन मोठे फटके हार्दिक आणि त्याचबरोबर मिथुनच्या बॅटमधून आला, त्याचमुळे पुन्हा एकदा तो रिदम या ठिकाणी जयमास्टर चिखलपाडा टीमला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरनंतर टीमची टोटल 20 रन्स 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीस फलकावरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 वरती खेळत असताना मिथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला हार्दिक खेळत आहेत 7 वरती. निशांतच्या या ओव्हरमध्ये 13 धावा येताना पाहायला मिळाला. आणि जे 2 मोठे फटके आले, स्पेशली जो मिथुन पाटीलचा स्टेप आउट करून लॉंग ऑफला फटका होता मागच्या 2 षटकांसाठी, या ठिकाणी 9 मिनिटे घेतले गेलेत. येणारी जी 3 षटकं आहेत ती बरोबर तुम्हाला 16 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. टाईम वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला दोन्ही संघांनी, त्याबद्दल तुमचे आभार. आमच्या आयोजन समितीच्या वतीने सातत्यानं या ठिकाणी यंगस्टर चषकाच्या माध्यमातून दरवर्षी एक वेगळी संकल्पना असते. यंदाच्या वर्षामध्ये एक मोठी झेप आकाशाच्या दिशेने त्यांनी घेतले, कारण यंदाच्या वर्षामध्ये जे फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळते तब्बल 1 लाख रुपये. पुरुष एकदा कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आला. एक मेन वेपन या टीमचं आपल्याला पाहायला मिळते, एक प्रमुख अस्त्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा या ठिकाणी आणलं गेलं. सो समोरच्या टीमच्या माध्यमातून आक्रमण होतोय तो थांबवण्याकरिता कल्पेश पुन्हा एकदा दाखल झाला. मिथून एका बाजूला 12 वरती खेळत असताना 200चा स्ट्राईक रेट 6 बॉलमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिथूनचा कडक शॉट फ्लॅट अँड फ्युरियस मिड विकेटला क्लिअर केलाय. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी धमाका बॅटर मिथुनचा आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चेस केला आणि तदनंतर मिड विकेटला सरळ डिपॉझिट केला गेला 6 धावांकरिता. फ्लॅट 6 होता. आतापर्यंत 2 षटकार मिथुनच्या बॅटमधून आलात आणि दोन्ही षटकार लाजवाब. 26 धावा फलकावरती पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज कल्पेशचं या ओव्हरमध्ये केलं गेलं. अजूनही बॅटिंग युनिट या ठिकाणी भरपूर मोठं आहे जयमास्टर चिखलपाडा टीमजवळ, परंतु सध्या तरी हे 2 फलंदाज गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. हार्दिक आणि त्याचबरोबर मिथुनला आपण पाहतोय. आज मिथुन वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत, कारण सहजासहजी ते मोठे फटके पहिल्या 2 षटकांमध्ये खेळत नाही, कारण त्यांचा जो क्लास ज्या पद्धतीनं या बॉलवरती फटका खेळला अशाच पद्धतीनं ते बॅटिंग पहिल्या 2 षटकांमध्ये करतायत. परंतु आज ए ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केल्यात. पुन्हा एकदा मिथुनच्या बॅटमधून आज चौकार येताना पाहायला मिळतोय. कलात्मक फटका चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिशा दिली थ्रू दी गॅप. फाईन लेगला क्लिअर केला धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोरकार्ड आपण पाहतोय. मिथून अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. या ओव्हरमधील 3रा बॉल राईट आर्म वरती विकेट आले होते. चेंडूला फक्त दिशा दिली आणि 1 धाव परिपूर्ण केलाय. ओव्हर थ्रो झाला आणि इथे 2 धावा देखील मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाहीये. दुसऱ्या धावेवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. सध्या तरी सर्व काही गोष्टी या ठिकाणी जयमास्टर चिखलपाडा टीमच्या बाजूने घडत असताना, कारण जी मेहनत मागील 2 षटकांपासून घेतली गेल्या मिथुन आणि त्याचबरोबर हार्दिकच्या माध्यमातून जयेश 0वरती बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी मिथुन आणि हार्दिकवरती पडली आणि या सिच्युएशनला मिथुनने जी बॅटिंग केलं प्रभावित करणारी बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 9 बॉलमध्ये 24. इथे हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. चालला विकेट किपरच्या हातामध्ये. टॉप बॉल येताना आपण पाहतोय. कल्पेशचं पहिलं षटक जे होतं फक्त 6 धाव्यांचं राहिलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये 12 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 2 मोठे फटके मिथुनच्या बॅटमधून. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर बीट झालं होतं काय त्या ठिकाणी बॅकअप दिला गेला. फर्स्ट स्लीपमध्ये सर्व प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव घेतलं या बॉलवरती. 33 धावा फलकावरती 33 रन्स स्कोरकार्डवरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 33 धावा स्कोरकार्डवरती पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिलं षटक वगळता मागच्या 2 ओव्हरमध्ये डॉमिनेट केलंय जयमास्टर चिखलपाडा टीमने. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व दाखवलं होतं. परफेक्ट यॉर्कर, वॉट अ डिलिव्हरी. काय बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. हार्दिकच्या अगेन्स्ट एक विध्वंसक फलंदाजच्या विरोधामध्ये असे चेंडू हाताळणं गरजेचं असतं आणि तो परफेक्ट यॉर्कर कल्पेशचा आपल्याला पाहायला मिळाला.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती 33 रन्स स्कोर काढते आपण पाहतोय आणि 11च्या सरासरीने या ठिकाणी धावा येत आहेत. या सरासरीने जर धावा बनवल्या तर 66 6 ओव्हरमध्ये होऊ शकतात. 12 धावा प्रति षटकामागे जर घेतल्या तर 69 या ठिकाणी 6 ओव्हरमध्ये होऊ शकतात. आणि जर का येणाऱ्या 3 षटकांमध्ये 14च्या बॅटिंग एव्हरेजने रन्स घेतल्या तर 75 होऊ शकतात. या ठिकाणी ते फीचर्स दाखवले जात आहेत. या ठिकाणी आमचे डिजिटल ऑपरेटर गौरवजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मैदानातून सुरुवात झाली. वॅगन व्हील जे ग्रीन लाईनमध्ये सिंगल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. डबल अँड ट्रिपल वायलेट लाईनमध्ये आणि त्यानंतर रेड लाईनमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकार मिथुनच्या बॅटमधून आणि 2 चौकार मिथुनच्या बॅटमधून आणि एक चौकार हार्दिकच्या बॅटमधून. मिथुनचा जो वॅगन व्हील मैदानाच्या चहू बाजूंना रन्स झालात. फक्त लॉंग ऑन आणि कव्हर बाकी राहिला. लॉंग ऑफ, मिड विकेट, फाईन लेग, त्याचबरोबर थर्डमॅन गली आणि पॉईंट या क्षेत्रामध्ये रन्स झाल्यात. चौथ्या षटकामध्ये निशांतला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. ओव्हर नंबर 4 मध्ये निशांतला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर मिथुन षटकार जो आला होता स्टेप आउट करून ग्रेट शॉट ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाहीये. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हरला फटका, जी चर्चा आपण करत होतो. कव्हरला फटके आलेले नाहीयेत आणि तो कव्हरला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 35 धावा फलकावरती 35 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. मिथून 27 वरती जाऊन पोहोचल्यात 12 बॉलमध्ये. अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 17 बॉलमध्ये एक माइंडमध्ये टोटल सेट करावी लागणार आहे, टार्गेट करावी लागणार आहे परफेक्ट यॉर्कर. जर का अशा पद्धतीने गोलंदाजी कंटिन्युअसली झाली तर त्या धावा येणं देखील अवघड होऊ शकतं. निशांतचा हा बॉल परफेक्ट वाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण बॅटर शफल झाले होते आणि तिथे बॅटरच्या विरोधामध्ये एक चांगलं अस्त्र बाहेर काढलं गेलं गोलंदाज निशांतच्या माध्यमातून. तिसरा बॉल या ओव्हरमध्ये ओव्हर दी विकेट नाही आल्यात. बॉल जाईल डीपमध्ये स्कोर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाला आणि दुसऱ्या धावेवरती या ठिकाणी ती धाव कंप्लीट केली गेले. 37 धावा फलकावरती 37 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. लास्ट इयरमध्ये देखील जो पहिल्या फेरीमधील सामना आपण पाहिला होता जयमास्टर चिखलपाड आणि शिवशक्ती उसरणी या 2 टीममध्ये या ठिकाणी झाला होता. तिथे जयमास्टर चिखलपाड टीमने बाजी मारली होती. स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा. मोठा फटका खेळायचा होता. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप गौरव त्या ठिकाणी होते आणि गौरवच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला. गौरव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला जो फिल्डर होता त्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय स्टेप आउट केला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये जे एलिव्हेशन हवं होतं ते मिळालं नव्हतं आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मॅजिकल बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण अर्थानं हे व्हेरिएशन जर तुमच्याकडे असतील तर किती मोठा फलंदाज जरी आला ना तरी या बॉलवरती तो शांत दिसेल आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळी नवीनता दिसत आहे गोलंदाज निशांतच्या माध्यमातून. 40 धावा फलकावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाज निशांत. फुल टॉसला या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ ड्राईव्ह एक धाव पूर्ण केले. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणारा 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती 41 धावा फलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या रन्स झाल्या, तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या रन्स झाल्या, परंतु चौथ्या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. शेवटची जी 2 षटक आहेत तिथे अटॅकिंग मूडमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे दोन्ही बॅटर्सला. पुढचा सामना 2 टीममध्ये. मिथुनचा या ठिकाणी इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉलमध्ये 32 धावा, 200चा स्ट्राईक रेट, त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. DCC दातिवरे आणि त्यांना 2 हात करत असताना गावदेवी वैतीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. येणारे जे 6 बॉल आहेत ते आता 8 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. क्विक अँड फास्ट मागील 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. ओव्हर नंबर 5 मध्ये ट्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जर मागील वर्षापासून हा चेहरा प्रभावित करत आलाय.
त्रैकेल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक युवा खेळाडू आहे, अंडर-19 क्रिकेट सातत्यानं त्याने गाजवले. आज एक मोठा फॉर्मॅट खेळतोय. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती हार्दिकच्या बॅटमधून त्या ठिकाणी हा फटका, परंतु त्या ठिकाणी शतविषकाला निवडलं होतं. लॉंग ऑनमध्ये टिपलाय जाईल आणि हार्दिकला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला 41 वरती लागलाय. दुसरा धक्का गॉन. आपण पाहतोय 41 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. हार्दिक या मॅचमध्ये तितकं चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला नाही, कारण पहिल्या षटकामध्ये ते मैदानामध्ये आले होते, परंतु हवी तशी संधी त्यांना मिळाली नाही. कारण मिथून एका बाजूने खिंड लढवत होतं. तर येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये ते आक्रमकता दाखवावी लागणार. बॅटिंग ट्रॅकवरती नवीन फलंदाज नवनाथ पाटील आपण पाहतोय. प्राऊड ऑफ चिखलपाडा. 41 फलकावरती दुसरा बॉल. नवनाथच्या बॅटमधून शॉट ऑन पूल त्या ठिकाणी आपण पाहतो. मिड विकेटला पाठलाग सुरू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. बॅकअप मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. 43 फलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं या बॉलवरती वेग पाहायला मिळाला आणि अचानक जो बाउन्स झाला. शॉट ऑन पूल शॉट सिलेक्शन चांगलं होतं त्या ठिकाणी. 43 फलकावरती तिसरा बॉल या ओव्हरमधील. इथे चान्स घेतलाय, मोठा फटका खेळायचा आहे. शतशत त्या ठिकाणी येतात, त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार नवनाथच्या बॅटमधून. 4 धावा. फलकावरती 47. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. मागच्या 2 बॉलवरती नवनाथच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने रन्स येताना आपण पाहतोय. त्रैकेच्या विरोधामध्ये या बॉलवरती आक्रमण केला होता. पुन्हा एकदा 30 चुकी गेली. शॉट ऑन पूल या ठिकाणी फटका पाहायला मिळाला आणि शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी त्रैकेच्या माध्यमातून झाला होता. तिथे मार पडताना दिसतोय. सुरुवात विकेटने झालं. आता येणारे 3 बॉल देखील त्याच पद्धतीनं कव्हर करायचे. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर बीट झाल्यात. पाठलाग सुरू आहे. लॉंग चेस त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करून. 4 धावा. चौकार. रन्स स्कोर कार्ड आपण पाहतो. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. वेग चांगला होता या बॉलवरती. बॅटची एज घेतली. त्यानंतर आउटफील्डला त्या ठिकाणी आग लावत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला. पुढचा बॉल या ओव्हरमधील. वेग चांगला होता या बॉलवरती, परंतु डबल कनेक्ट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. एकदा मिळेल. 52 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 52 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील. 52 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. मिथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा 16 बॉलमध्ये चांगली बॅटिंग या ठिकाणी केलं. एकाकी झोंज मागील 4 ओव्हरमध्ये दिली होती. या ओव्हरमध्ये नवनाथ मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर आक्रमकता दाखवली. येथे पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑनमध्ये शतोषक त्या ठिकाणी उपस्थित एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेवरती विकेट गमवावी लागणार आहे मिथूनला. 5 षटकांचा खेळ संपला. 53 रन्स स्कोर कडे लागल्या जात आहेत. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. नवीन बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 53 रन्स स्कोर कार्ड होते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेस्टर्न रेल्वेसाठी देखील चांगल्या पद्धतीनं क्रिकेट सुमितने हाताळलं आणि अनेक पुरस्कार वेस्टर्न रेल्वेमध्ये देखील क्रिकेटच्या माध्यमातून सुमितला मिळाल्यात. अजिंक्यला आपण पाहतोय 6व्या षटकामध्ये. दुसऱ्या बाजूला नवनाथची चर्चा आपण करणार आहोत. खऱ्या अर्थानं नवनाथला ज्या प्राईममध्ये मागील 3 ते 4 वर्षांआधी पाहिलं तो प्राईम थोडंसं या ठिकाणी हरवला गेला आहे नवनाथचा. परंतु नवनाथ पाटीलचा फॅन बेस पुन्हा एकदा या ठिकाणी ती फ्लॅशबॅकची वाट पाहते. बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य. 6व्या षटकाला सुरुवात त्या ठिकाणी होते. 6व्या षटकाचा पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर अजिंक्य. 53 धावा फलकावरती. 6व्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर गेला शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. सुमित पाटील त्या ठिकाणी लक्ष करायला त्यांना नव्हतं परंतु त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत नवनाथ पाटील. त्या ठिकाणी तयार नव्हते, रेडी नव्हते. तिसऱ्या धावेसाठी 3 धावा मिळतात. 56 स्कोर कार्डवरती लागला गेला. 56 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. आता सुमितला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. या हंगामामध्ये सुमित पाटील देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. जास्त या ठिकाणी उपस्थित नसतात प्लेइंग इलेव्हनमध्ये, जास्त नसतात परंतु ज्या वेळेला प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांना आपण पाहिलंय तेव्हा त्यांनी परफॉर्मन्स दाखवला. स्पेशली मथाने चषकामध्ये देखील सातत्याने त्यांच्या बॅटमधून रन्स येताना आपण पाहिलं होतं. आणि SPL याच मैदानावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं. एकदा मिळेल या बॉलवरती. लेग बॅचच्या माध्यमातून ही धाव येताना पाहायला मिळाली. जरा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला DCC दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना गावदेवी वैतीपाडा. या 2 टीमला आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅचमध्ये. दोन्ही महायुद्ध एकमेकांच्या विरोधामध्ये एक महायुद्ध लढताना दिसतील. अजिंक्य तिसरा बॉल या ओव्हरमध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग तितकासा चांगला नाही आहे परंतु जो टप्पा करायला तर अजिंक्यच आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये जे व्हेरिएशन्स आहेत एकदा मिळेल या बॉलवरती. चुकीचा थ्रो त्या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला आणि ते 22च्या माध्यमातून ही धाव मिळताना पाहायला मिळते. अजिंक्यच्या विरोधामध्ये रन्स झालेल्या नाही आहेत विथ द बॅट. मागच्या 3 बॉलमध्ये लेग बॅचच्या माध्यमातून रन्स येताना दिसत आहेत. 59 रन्स स्कोर कार्डवरती. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. अंतिम 2 चेंडूंवरती काय चित्र असेल. बॉलिंग अटॅकचं कौतुक करावं लागणार आहे. क्रेडिट डिझर्व करतायत या मॅचमध्ये. त्यामध्ये निशांत आणि त्याचबरोबर कल्पेश पहिल्या 4 षटकांमध्ये थांबवून ठेवलं आणि त्रैकणी अजिंक्य स्लॉग ओव्हर्समध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फलीमध्ये संपर्क झालेला नाही आहे. नवनाथ पाटीलची मनस्थिती अजूनही त्या ठिकाणी परतलेली नाही आहे. शेवटचा बॉल आता या 6व्या षटकामधील 59 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. अजिंक्य किनी देखील या ओव्हरमध्ये रन्स त्या ठिकाणी लीक करत नाही आहेत. मागील 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. व्यतिरिक्त लेग बॅचच्या माध्यमातून रन्स येताना दिसतात. शेवटच्या बॉलवरती पाठच्या पट्ट्यात आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर षटकार. नवनाथच्या बॅटमधून 6 धावा येत आहेत. 65 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 65 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि 66 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 66चं टार्गेट आपण पाहतोय. टीम शिवशक्ती उसरणी टीमच्या समोर आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला गावदेवी वैतीपाडा आणि DCC दातिवरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे.
आदरणीय राजू तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मकणे गावचे एक सुंदर व्यक्तिमत्व आणि यंगस्टर चषकाचे सभासद आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एका बाजूला हार्दिक पाटील आपण पाहतोय, कॅप्टन कुल, आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपण पाहणार आहोत युवराज वैदी. विजय मामा चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी जिंकला होता. आज गौरवला देखील इनेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. राजू तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस आपण करतोय. ऑल द बेस्ट बोट कॅप्टन्स. यंगस्टार चषक आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉईन आपण पाहतोय. कॉईन स्पिन केला जाईल. आदरणीय राजूजी तरे साहेबांच्या शुभ असे हार्दिक, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय युवराज. हार्दिक या ठिकाणी कॉल करतील. 2026 असा कॉल या ठिकाणी केला गेला. यंगस्टर मागणे आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. युवराज दुपारचं सत्र आहे आणि भरपूर वेळेपासून तुम्ही मैदानाचा आढावा घेत आहेत. टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस महत्त्वाचा होता आणि आम्ही फिल्डिंग घेतली आहे. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण म्हणजे आमच्याजवळ 4 बॉलर प्रॉपर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला उत्सुक आहे. ऑल द बेस्ट. हार्दिक, टॉस हरल्यात थोडीशी नाराजी दिसते. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? काय ना, आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, पण मनाच्या विरुद्ध आला तरी पण खेळूया आम्ही. तर माइंडमध्ये एक स्पेसिफिक टार्गेट काय असणार आहे? एक 60+ करण्याचा प्रयत्न करू. अशी अटॅकिंग बॅटर मी स्वतः आहे, संदेश आहे, रितेश आहे. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? खूप चांगली स्पर्धा आहे, खेळायला मजा येईल. ऑल द बेस्ट. बोट टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजेच गावदेवी वैतीपाडा टीमने, आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन प्रथम जाधव अँड तुषार कुर्ले. वेलकम बॅक. दुपारचं 17 आफ्टरनून सेशनमध्ये आपण आहोत आणि एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय मास्टर चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना शिवशक्ती उसरणी. या दोन टीम मधील बॅटल आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये शिवशक्ती उसरणी टीमचा बॉलिंग अटॅक त्या ठिकाणी मध्यंतरी हवी होताना आपण पाहिला होता, परंतु जय मास्टर चिखलपाडा टीमच्या बॉलिंग अटॅकला खऱ्या अर्थानं जे टार्गेट हवं आहे ते टार्गेट उभं झालं. आज शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये साहिल भोईरी यांना देखील इनेक्शनमध्ये आपण पाहतोय. आज साहिल भोईर यांच्याकडून देखील अपेक्षा असणार आहेत. बरोबर त्यांना शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता हार्दिक भोईर चिखलपाडा एक्सप्रेस. स्पीड गन ऑफ चिखलपाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्रायकिंगवरती अविनाश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती आदित्यला आपण पाहतोय. 66 धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 षटकांमध्ये करायचं
आणि जो रिक्वायर रन रेट आहे तो 11च्या सरासरीमध्ये. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. पहिलाच बॉल फुल टॉस त्या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव मिळाली या बॉलवरती. व्यंकुश म्हात्रे यांना आपण पाहतोय. जलसार ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. फुल टॉस होता. अविनाश एक हार्ड हिटर बॅटर, परंतु त्याला चांगलंच माहिती आहे इथून येणारी जे 2 ते 3 षटक आहे इथपर्यंत टिकून राहणं खेळपट्टीवरती गरजेचं आहे. ॲज अ प्रमुख बॅटर ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. दुसरा बॉल या ओव्हरमध्ये. वेगवान बॉल होता. गॅपमध्ये चालाय थ्रू दी पॉइंट. हा फटका. मिथुन पाटील चेंडूचा पाठलाग करतायत आणि अखेरकार चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश तरीकेने येताना आपण पाहतोय. 2 धाव मिळतील या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 रन्स स्कोर कार्डवरती. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये मागचा बॉल भरपूर वेगाने आला होता आणि ज्या पद्धतीनं बॅट या ठिकाणी स्विंग झाले होते तो कॉन्फिडन्स आदित्यच्या त्या स्ट्रोकमध्ये दिसला होता. 3 धावा स्कोर कार्डवरती. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. 66 धावा डिफेंड करायच्या. एक टार्गेट खऱ्या अर्थाने डिपेंड करायचं सांगितल्यावरती बॉलिंग अटॅक खूप महत्त्वाचा ठरतो आणि त्यांचा परफॉर्मन्स खूप मॅटर करतो. 3 बॉल्स केल्या ठिकाणी जरा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. ऑफ्टनवरती शफल झाले आणि तदनंतर परफेक्ट बॉल पाहायला मिळाला. 3 धावा स्कोर कार्डवरती. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सुरुवात चांगली झाली हार्दिकसाठी या ओव्हरमध्ये. या ठिकाणी मोठे फटके पहिल्या 3 चेंडूंमध्ये खेळू दिलेले नाही आहेत. हा देखील बॉल परफेक्ट यॉर्कर. वॉटर डिलिव्हरी ही हार्दिक भोईरची स्पेशालिटी आहे. परफेक्ट ऑलराऊंडर या विभागामध्ये त्यांना संबोधलं जातं आणि खऱ्या अर्थानं जितकी चांगली फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी ही टॅगलाईन त्यांना सूट होतं. कारण मागच्या 4 बॉलमध्ये जे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि जी लाईन लेंथ हाताळली गेली जो वेग आहे तो वेगळेचा फायदा ठिकाणी घेत असताना 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. अजूनही 2 बॉलचा केलं बाकी आहे. आदित्यला मागच्या 2 बॉलवरती शांत ठेवलं. 5वा बॉल या ओव्हरमध्ये. हा देखील बॉल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डिलिव्हर्ड केल्या गेल्या आहेत. स्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन करू दिलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीने चेंडूवरती बोट फिरवली होती थोडंसं ऑफ कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आपण अनुभवला. सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेले. शेवटचं आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय फलंदाज आदित्यचा खेळ. पहिला धक्का शिवशक्ती उसळणी टीमला लागत असताना गॉन. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं गेलं. गोलंदाज हार्दिकच्या माध्यमातून फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि महत्त्वाचा एक विकेट मिळवला. आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये 63 धावा चेस करायच्यात. आव्हान मोठं आहे परंतु ती मोठी आव्हानं अनेक वेळा पार केल्यात शिवशक्ती उसळणी टीमने. आज देखील तोच परफॉर्मन्स दाखवायचा. टीम मॉडेल कॉल केली गेले आणि येणाऱ्या 5 षटकांची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवली जाते. आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये या ठिकाणी जो बॉलिंग पॅटर्न असणार आहे तो देखील खूप महत्त्वाचा असेल. ओव्हर नंबर 2 मध्ये जयेश घरातला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. एक चांगले क्रिकेटर आणि एक चांगले सिंगर देखील आहेत. यंदाच्या वर्षामध्ये ती सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि अतिशय कमी वेळेमध्ये एक मोठी प्रसिद्धी जयेश घरातला देखील मिळताना पाहायला मिळाली. जयेश घरातला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 धावा फलकावरती. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. स्ट्रायकिंगवरती अविनाश. मागच्या ओव्हरमध्ये हवी तशी संधी त्यांना मिळाली नाही कारण सातत्यानं नॉन स्ट्रायकिंगवरती ते राहिले आणि मागच्या ओव्हरमध्ये ज्या काही घटना घडल्यात त्या आपल्या डोळ्यांनी पाहिल्यात. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये ज्या काही रन्स येतील त्या खूप मायने राखणार आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये जयेश घरातला आपण पाहतोय. पहिलाच बॉल मिड ऑफ वरून काढलाय. फटका चांगला आणि सरळ बॉल चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करून 1 बाउन्स. 4 धावा चौकार. शॉर्ट सिलेक्शन चांगला होता. बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर थ्रू दी लॉंग ऑफ हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. ऑफ्टनवरती थोडेसे शफल झाले. लेंथला पीक केला आणि तदनंतर लॉंग ऑफ वरून या बॉलला काढलंय. धावसंख्या फलकावरती 7. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत गोलंदाज अविनाशने या ठिकाणी जयेशचं केलंय.
2 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा अविनाशच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर कल्पेश जो नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. जयेश करत पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. या बॉलवरती फटका फसलाय, कमबॅक करायचा आहे, पलटवार करायचा आहे. गोलंदाज जयेशला टिपलाय जाईल आणि फलंदाज अविनाशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या बॉलवरती जो चौकार आला होता त्या चौकाराचं प्रत्युत्तर या बॉलवरती दिलंय. घेतला विकेट फलंदाज अविनाशचा. गॉन. 7 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. जी पार्टनरशिप पहिल्या सत्रामध्ये करायला त्यांना हार्दिक आणि मिथुन मध्ये झाली होती ती पार्टनरशिप इथे बनवावी लागणार आहे. परंतु अविनाश बाद झाल्यानंतर आता ती पार्टनरशिप कोण बनवेल याकडे लक्ष वेधित झालंय आणि ती प्रश्न सध्या तरी सतावत असताना नवीन बॅटर निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2024 मध्ये पहिल्या पर्वामध्ये यंगस्टर चषकाचं आपण पाहिलं होतं. पहिलं पर्व ज्या वेळेला पार पडलं गेलं तेव्हा जयेश घरतने मेडन ओव्हर या मैदानावरती पूर्ण केले होते. विकेट मेडन ओव्हर होते. आज देखील तोच परफॉर्मन्स त्याला गोलंदाजीमध्ये दाखवायचा. बॅटिंगमध्ये जरी तो फ्लॉप गेला तरी गोलंदाजीमध्ये त्याचे सर्वोत्तम प्रयत्न तो करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला निशांतला आपण पाहतोय. बॉलिंगमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन निशांतने दिलं आता बॅटिंगमध्ये या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करावे लागणार आहेत रन्स. 2 बॉल्स केला आतापर्यंत झाला. तिसरा बॉल या ओव्हरमधील राईट आर्मवरती विकेट. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या पावली. परतावा लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. निशांत गॉन. सात वरती 3 धक्के या ठिकाणी लागले गेलेत. 3 विकेट गमावले गेलेत. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो डगआउटमध्ये थोडीशी शांतता पसरली. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु अजूनही आपण पाहू शकतात गौरव सैन बाकी आहे जो एक हार्ड हिटर बॅटर आणि 1 हँडेडली तो या ठिकाणी सामना फिरवू शकतो. परंतु या सिच्युएशनला आणि या बॉलिंग अटॅक समोर एक कडवं आव्हान या ठिकाणी असणार आहे. धावसंख्या फलकावरती 7. चला बॅटर आपण घाई करायचे. यंगस्टर चषक 2026 आपण पाहतोय. पर्व तिसरे या स्पर्धेचे आणि तिसऱ्या पर्वामध्ये एक उंच झेप आमच्या आयोजकांनी घेतलाय. कारण लास्ट 2 इयर्समध्ये फर्स्ट प्राईज 50,000 आपण पाहिलं होतं. परंतु तिथे देखील कोणीच सांगणार नाही की 50,000ची स्पर्धा आहे. कारण जो लूक आणि जे आयोजन होतं कारण त्यांना तिथे असंच स्पष्ट जाणवत होतं की स्पर्धा 1 ते 1.5 लाखाची आहे. परंतु यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये आपल्याला पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन वॉट शॉट काय फटका पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवरती. साईच्या बॅट मधून कडक शॉट चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा. पहिल्याच बॉलवरती सिग्नेचर शॉट बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हा पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त फटका, वेग चांगला होता या बॉलवरती आणि बॅट स्विंग देखील अप्रतिम पाहायला मिळाला. संख्या फलकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 4 बॉल्स केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. आता फील्ड सेटअपमध्ये बदल केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला थोडं त्या ठिकाणी बाजूला आणलं गेलं म्हणजे सुपर कव्हरला त्या ठिकाणी पाठवलं गेलं. यावेळेसचा बॉल नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. डॉट बॉल. 5 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. 11 धावा स्कोर कार्डवरती. 11 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. या ओव्हरमध्ये जयेशच्या विरोधामध्ये 2 चौकार देखील आले आहेत आणि 2 विकेट देखील त्याने मिळवल्यात. आज बॅटिंगमध्ये जरी तो या ठिकाणी कमी पडला तरी गोलंदाजीमध्ये त्याने आपले सर्वोत्तम प्रयत्न दिलेत. स्टेप आउट करून केलायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला. आता जो रिक्वायर रन रेट तो 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. कारण येणारे चेंडू 24 आणि 24 बॉलमध्ये 55 धावांची गरज. कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये जयमास्टर चिखलपाडा संघ 2 ओव्हरमध्ये 20 वरती होता. परंतु शिवशक्ती उसळणी टीम भरपूर मागे. 11 धावा त्यांच्या स्कोर कार्डवरती आहेत आणि जे विकेट्स गमावले गेलेत 3 विकेट गमावले गेलेत. परंतु या सिच्युएशनला साई आणि त्याचबरोबर कल्पेशचा जो कॉन्फिडन्स असणार आहे तो खूप महत्त्वाचा ठरेल आणि या सिच्युएशनला त्यांना बॅटिंग करणं गरजेचं असेल. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा स्पीडगन चिखलपाडा अर्थातच हार्दिक भोईरला आपण पाहतोय. कल्पेशला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये संधी मिळाली नव्हती. साईला संधी मिळाली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता.
दुसऱ्या षटकामध्ये हार्दिक भोईर गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक हाताळण्याकरिता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सेकंड स्पेलमध्ये. आता फील्ड सेटअपचा जर विचार केला तर पॉवर प्ले त्या ठिकाणी खुला झाला. रायटी बॅटर समोर आहे, त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कव्हर पॉईंटमध्ये डीपमध्ये फिल्डर लावला गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, 2 स्लिप लावला गेलात. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एकदा चेंडूची संख्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली या षटकाची. हार्दिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला कल्पेश बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला शिवशक्ती उसरणी टीमचा एक बेस्ट बॅट्समन मिस्टर कल्पेश, तर दुसऱ्या बाजूला बेस्ट बॉलर हार्दिकला आपण पाहतोय. एक चांगला बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय. मिड विकेटला बॉल जाईल. श्लोक भोईरला आपण पाहतोय. एक धावलेल्या या बॉलवरती एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 66 धावांचा पाठला करायचा आहे, परंतु कुठेतरी तो आत्मविश्वास दिसलेला नाहीये मागच्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. 12 धावा स्कोर कार्डवरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा हार्दिक गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चला विकेट किपर छातामध्ये निर्धाव चेंडूची संख्या ठिकाणी होत असताना 12 धावा स्कोर कार्डवरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये विजयासाठी 54 धावांची गरज. टार्गेट तितकं मोठं नव्हतं, परंतु खऱ्या अर्थानं बॉलिंग अटॅक समोर पूर्णपणे मागच्या 2 ओव्हरमध्ये आत्मविश्वास खचला गेला. अजूनही संधी आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जो खचलेला आत्मविश्वास आहे तो पुन्हा एकदा जागा करायचा आहे आणि जे नशीब आहे ते इथे बदलावं लागणार आहे. कपालावरील असलेल्या नशिबाच्या रेषा पुसण्याची ताकद ठेवावी लागणार आहे कल्पेश आणि साईला येणाऱ्या 3 षटकांमध्ये. देखील बॉल गोलंदाजाच्या नावावरती नोंदवला गेला. 3 डॉट बॉल आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 12 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झाला आणि मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 1 सिंगल खर्च केलाय. साईला पूर्णपणे थांबवून ठेवलंय. त्याची मनस्थिती पूर्णपणे खचलाय. पाय चाललेले नव्हते या बॉलवरती. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 3 डॉट बॉल. शेवटचा बॉल आता या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हार्दिकची चांगली गोलंदाजी प्रगतीच्या मार्गावरती. 1 विकेट देखील त्याने मिळवला आणि डॉट बॉलची संख्या भरपूर. याच एका ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल आणि हा 5वा डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेला. शेवटच्या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 12 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे. 18 बॉल्स रिमाइंडिंग अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलमध्ये बनवायचे 54. एक मोठं चॅलेंज, डिफिकल्ट टास्क पूर्ण करायचं आहे कल्पेश आणि साईला. बॉलिंग ट्रॅकवरती नवनाथ पाटीलला आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये नवनाथ पाटील पूर्णपणे आउट ऑफ फॉर्म दिसलाय, परंतु लवकरच पुन्हा एकदा त्या ठिकाणी तो पीक फॉर्ममध्ये परतेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह गॅपमध्ये चाललाय. थ्रू दी लॉंग ऑफ हा फटका खेळायचा होता. सुमित पाटीलचे एफर्ट्स चांगले दिसत आहेत त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. 14 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. सुरुवात या ठिकाणी चांगली झाली होती हार्दिकच्या माध्यमातून बॉलिंग युनिटमध्ये. त्याचमुळे सेकंड ओव्हरमध्ये देखील जयेशचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हार्दिकने थांबवून ठेवलं आणि आता या ओव्हरमध्ये नवनाथला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. दुसरा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट करायचा होता. क्लीन स्विच हिट चाललाय बॉल दरम्यान सीमारेषा पलीकडे. कल्पेशच्या बॅटमधून चौकार. 4 धावा.
तस्वीर भी बदलेगी और तकदीर भी बदलेगी, तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. तर इथून नशीब बदलावा लागणारा फलंदाज कल्पेशला आणि त्याच्या बॅटमधून क्लीन स्विच हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला नवनाथच्या अगेन्स्ट. धावसंख्या फलकावरती 18. आता इथून गेअर चेंज होऊ शकतो, ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे कल्पेशला या मॅचमध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता, त्या ठिकाणी बॉल जाईल फाईन स्लीपमध्ये, एकदा मिळेल. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन चेंज केलं गेलं, स्विच हिट करायचा होता आणि त्यानंतर फाईन लेगला ती फाईन लेग खेळण्याची दिशा निवडली. 19 फलकावरती 3 बॉलचा केला आतापर्यंत. जरा आता साई स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. एक पार्टनरशिप बिल्ड होत चाललंय, परंतु खऱ्या अर्थानं ज्या धावा ज्या वेगेने रन्स यायला हव्यात तो वेग कुठेतरी आतापर्यंत पकडलेला नाही आहे. अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत. डॉट बॉल या ठिकाणी साईच्या माध्यमातून. साईचा जर विचार केला तर सलग 6वा डॉट बॉल त्याच्या विरोधामध्ये डिलिव्हर्ड केला गेला. 7वा या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्येच 4 डॉट बॉल हार्दिकने हाताळले होते आणि या ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल नवनाथ हाताळतोय आणि सेकंड ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती जयेशच्या माध्यमातून तो डॉट बॉल आला होता. स्टेप आउट केलाय, फटका एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये जाईल का पाहायचा, फ्री झोनमध्ये त्या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. अतुल त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अखेरका बॉलला स्टॉप दिला गेला. 3 धावा घेतल्या गेल्या तर या बॉलवरती. 22 धावा स्कोर कार्डवरती, 22 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. आमच्या समोर स्कोरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी अपूर्व गावडला आपण पाहतोय. काल खऱ्या अर्थानं अपूर्व गावड क्लासिकल परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील, शेवटचा बॉल फटका फसला, टॉप एज डाऊन दी बॉल फिल्डर जतीन पाटील त्या ठिकाणी कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होता आणि हार्दिकने या ठिकाणी कॅच कंप्लीट केला. कल्पेशला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा स्कोर कार्डवरती, 22 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आता विजयासाठी 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये 22च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये दिवेश भोईर यांना आपण पाहतोय. केतन मात्रेचे खऱ्या अर्थानं मोठे चाहते आहेत. केतन मात्रेला देखील सुरुवातीस आपण 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. कदाचित येणाऱ्या काळामध्ये दिवेश पाटील देखील दिवेश भोईर देखील इन असतील यात काही शंका नाहीये. 12 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जयेश या ठिकाणी आणला गेला. मागच्या स्पेलमध्ये 2 विकेट जयेशने मिळवलं होतं. हे मैदान जयेशसाठी सातत्यानं या ठिकाणी लाभदायक ठरलंय. पहिल्या सीझनमध्ये देखील विकेट मेटन ओव्हर बॅटिंगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. लास्ट इयर देखील जयेशचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. स्पेशली शिवशक्ती उसळणी टीमच्या अगेन्स्ट जी बॅटिंग त्याने केली होती, वन साईड हिरो तो ठरला होता. आणि या सीझनमध्ये देखील यंगस्टर चषक 2026 मध्ये देखील बॉलिंग परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. जयेश घरातला आपण पाहतोय स्क्रीनवरती. 22 धावा स्कोर कार्डवरती, 12 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत, त्याची देखील चर्चा केली जाईल. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला डीप मिड विकेटला, हा फटका आपण पाहतोय. एकदा पूर्ण केलं. 23 धावा स्कोर कार्डवरती. एका बाजूला गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 करत असताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट DCC दातीपुरे बेस्ट फाईट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 43 धावांची गरज. गौरव आता स्ट्रायकिंगवरती. 23 धावा स्कोर कार्डवरती. 66 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह इंटेंट दिसलेला नाहीये. स्लोवर 1 दिमागतीचा बॉल. दहा बॉल आणि 10 बॉलमध्ये 43 धावांची गरज. खऱ्या अर्थानं बालूमामा या ठिकाणी असल्यावरती त्यांच्या माध्यमातून जे गिफ्ट्स असतात त्यांची प्रतीक्षा असते. आज देखील ते उपस्थित झाल्यानंतर सुंदर गिफ्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. साहिल भोईर चेंडूला या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न करताय. बॅकअप मिळतोय, तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. 25 धावा फलकावरती 25 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. आतापर्यंत या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये पाहायला मिळाला, कारण मोठे फटके आलेले नाही आहेत आणि 66 धावांचा पाठलाग करत असताना जो क्रेज मैदानामध्ये हवा आहे कुठेतरी पाहायला मिळाला नाही आहे. चांगला बॉल, चांगला लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला. वेग चांगला होता या बॉलवरती. जयेश गरजचे जे स्टॉक बॉल आहेत त्यामध्ये स्लोवर 1 आणि लेग कटर हे डेंजरस असतात. आतापर्यंत
4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 41ची गरज. स्लोवर 1 त्याची चर्चा आपण करत होतो आणि तो स्लोवर 1 त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर धीमागतीचा बॉल. 7 बॉल 41ची गरज. 7 बॉल होती, 7 षटकार आले. तर काय होऊ शकतं या मॅचमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल टॅप केला गेला. बॉल जाईल दरम्यानला. एक धाव मिळेल या बॉलवरती. फलकावरती 26. आता 6 बॉल 6 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता विजयासाठी. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 40 धावांची गरज. मिथुन पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 26 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंगवरती गौरव. पहिला बॉल मिथुन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट बॉल होती. पुल शॉट. डिस्टन्स क्लिअर करेल का? यस, क्लिअर केलाय. फ्लॅट 6 षटकार. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज मिथुनच्या अडीने केल्या गेल्या. 32 धावा स्कोरकार्डवरती. गौरवच्या बॅटमधून हा तडाखा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 5 बॉल विजयासाठी 34 बनवायचे. वन्स अगेन व्हॉट अ शॉट. फटका जबरदस्त ओव्हर दी लॉंग ऑफ. बॉलला सरळ पाठवलाय आमच्या मुख्य मंचावरती. अतिथी कक्षाला या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता हा षटकार. 2 बॉलवरती 2 षटकार गौरवच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहे. 4 बॉल आणि 28ची गरज. लॉंगेस्ट हिट होता. आधीचा फ्लॅट होता. 38 धावा फलकावरती. जर लवकर गौरव मैदानामध्ये आले असते तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं. 2 बॉलवरती 2 षटकार. तिसरा येईल का? तिसरा. ह्युमिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. गौरवची विकेट या बॉलवरती घेतली गेली आणि परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. गौरवला गॉन. तीन बॉल आणि 28 धावांची गरज आहे. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 बॉलवरती 2 षटकार आले होते आणि तिसऱ्या बॉलवरती बरोबर लेग स्टंपला डिस्ट्रॉइट केल्या गेल्या मिथुनच्या माध्यमातून. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 बॉल 28 धावांची आवश्यकता. कॅप्टन मैदानामध्ये दाखल होत असताना हा देखील परफेक्ट यॉर्कर. इथे विकेट मिळू शकते आणि यस, अंपायर फिंगर इज अप नाव. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट मिळताना पाहायला मिळते मिथुनला. दुसरा विकेट या ओव्हरमध्ये मिळवला. दोन बॉल 28 ची गरज आहे विथ द बॅट. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मिथुनच्या बॅटमधून 33 धावा आणि आता गोलंदाजी करत असताना 2 विकेट. ऑलराऊंडर चा परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला. एक अष्टपैलू खेळाडू आहे. नुकताच 40+ मध्ये त्यांचा प्रवेश झाला. 40+ मध्ये देखील त्या फॉर्मॅटमध्ये देखील आपल्या नावाची छाप त्यांनी सोडलाय. फुल शॉट. इथे देखील विकेट मिळू शकते परंतु फिल्डर दूर होता आणि गॅपमध्ये गेला बॉल. 4 धावा चौकार. एक बॉल आणि 1 बॉल मध्ये 24 धावांची गरज विजयासाठी. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल गावदेवी वैठीपाडा आणि दुसऱ्या बाजूला DCC दातीपुरे. 2 टीम मध्ये एक मोठी फाईट आपण अनुभवणार आहोत.
शेवटचा बॉल निर्धावच्या रूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय मास्टर चिखलपाडा, एक मोठा विजय त्यांनी मिळवलाय. अँड हार्ड लक शिवशक्ती उसरणी. मॅच